सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020 श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर वाळवंटामध्ये सगळ्यांना लागल्यात लोक सगळे झोपलेले असताना लक्ष्मणाला माँ सुमित्रा ने सांगितलं होतं, बेटा लखन राम सेवा करने के लिए जा रहा है, लेकिन एक बात याद रखना बेटा, तुम्हारे जीवन में कभी भी काम क्रोध मद मोह तुम्हारे जीवन में 14 साल के लिए आने नहीं चाहिए। लखन ने कहा था, मैया मां ये काम क्रोध मद मोह ये जो विकार है, ये सब विकार इंसान को तब परेशान करते हैं जब इंसान सो जाता है, गाफिल होता है। लेकिन मां मैं तुम्हें एक वचन देता हूं कि आज से 14 साल तक मैं सोऊंगा ही नहीं, और मैं सोऊंगा ही नहीं तो काम क्रोधादि विकार मुझे कुछ नहीं कर सकेंगे। तो वो वचन मां को दिया हुआ वचन लक्ष्मण जी लखन भैया निभा रहे हैं। सब लोग सोए हुए हैं तमसा की रेत में, थके हुए लोग सब रेत में सोए हुए हैं, और उसी समय परमात्मा भी उसी तमसा की रेत में एक पत्थर को अपने माथे के नीचे लगा करके परमात्मा सो रहे हैं। मां जानकी भी सो रही है उसी रेत में, और लखन की पहली रात पहारा चल रहा है, हाथ में धनुष लिया हुआ है और इधर इधर घूम रहे हैं लखन भैया। हातात धनुष्य घेतला, पाहिलं सगळी नजर फिरवली तर तमसा नदीच्या वाळवंटामध्ये जिकडे पाहिल तिकडे माणसाची पसार दिसते। शेतात ज्वारी बाजरीच्या पेंड्याची जशी पसार पडलेली असते तशी माणसाची सगळी पसार पडलेली दिसली सगळ्या वाळवंटामध्ये। हातात धनुष्य घेतला आणि पहारा देऊ लागले। पहारा देत असताना सगळ्या लोकांकडे फिरता फिरता लक्ष्मणाची नजर रामजीकडे गेली, रामाकडे नजर गेली लक्ष्मणाची। लक्ष्मणाने पाहिलं रामाकडे, माझा परमात्मा तमसा नदीच्या वाळवंटामध्ये दगडाचा तकिया बनून झोपलेला पाहिला। जानकी माता दोघही ज्या वेळेला हे दृश्य लक्ष्मणानं पाहिलं ना सज्जना हो, त्यावेळेला असह्य दुःख त्या लक्ष्मणाच्या अंतःकरणाला झालं। धाय मोकलून लक्ष्मणजी रडायला लागले, तोंड दाबलंय लक्ष्मणाने, डोळ्यातून झरझर झरझर अश्रूच्या धारा येत आहेत। दृश्य पाहिलं सज्जन हो, मनात विचार करू लागले, काय वाईट केलं होतं त्या कैकेयीचं माझ्या परमात्म्यानं, ज्या कैकेयीने माझ्या प्रभूला वनवास दिला। अरे जे माझे प्रभू माँ जानकी, ज्या जानकीनं कधीही कठीण जमिनीवर पाय ठेवला नव्हता, एवढे नाजूक जिचे पाय, माझ्या परमात्म्याची शय्या पाण्यावर फेस येतो त्याप्रमाणे अगदी मुलायम असणारी माझ्या प्रभूची शय्या, आणि आज दगडाचा तकिया बनून माझा परमात्मा झोपलाय। लक्ष्मणाला ते दृश्य पाहवल्या जात नाही, आणि लक्ष्मण जे धाय मोकलून रडतायत सज्जन हो। लक्ष्मणाच्या रडण्याचा सिसक सिसक आवाज शेजारी बाजूला रथ उभा आहे, त्या रथामध्ये मान रथाला टेकून झोपलेल्या सुमंताच्या कानावर गेला।
कुणीतरी रडतंय, कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येतोय. कोण रडतंय बघावं म्हणून सुमंत महाराज उठले. जाऊन पाहतात तर लक्ष्मणजी रडत आहेत. लखन, भैया लखन, अरे क्या हो गया, क्यों रो रहे हो भैया? हे तात, कैसे बताऊं मैं आपको? देखिए मेरी मां जानकी और मेरे प्रभु ऐसे इस हालात में, ऐसी अवस्था में सोए हुए मुझसे देखा नहीं जा रहा है. क्या किया था मेरे प्रभु ने उस कैकेयी का, जिसने सुख के अवसर पर दुख दे दिया? जहां मेरे प्रभु, जहां मेरा परमात्मा अवध के सिंहासन पर बैठने वाला था, आज वही परमात्मा इस तमसा के रेत में सो रहा है. कैसे सह सकता हूं तात? आपने नहीं देखी हुई मेरे प्रभु की शैया, लेकिन सेवा करने के वास्ते मैंने देखी हुई है. लक्ष्मणाचं सांत्वन केलं सज्जन हो सुमंताने. कैकेयीला अपशब्द बोलत असताना तेवढ्यात रामजीला जाग आली. रामजी उठतात. रामानं लक्ष्मणाच्या तोंडाला हात लावला आणि सांगितलं, दादा, बेटा लखन, भैया, अरे असं कधी कोणाला नाव नाही ठेवायचं. कैकेयी कोण आहे? मला दुःख देणारी. या जगामध्ये कोणी कोणाला दुःख देत नसतं. मी जरी देव असलो ना, तरी ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला त्याचं फळ मिळत असतं. कर्म प्रदान विश्व करी राखा, कर्म प्रदान विश्व करी राखा. जो जस करही सो फलू तस चाखा, जो जस करही सो फलू तस चाखा, कर्म प्रदान विश्व करी राखा. बेटा लखन, जसं कर्म या जगामध्ये आपलं असेल तसं त्याला फळ मिळत असतं. चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ आहे, आणि वाईट कर्म केलं तर वाईट फळ आहे. मग वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा चांगलं कर्म करून, चांगलं काम करून स्वर्गाची प्राप्ती का करू नये? ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नास जा, पुढे नाही नास जा, पुढे नाही नास जा. विश्वंभरा शरणागत, वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा चांगलं कर्म करून सद्गती प्राप्त करून घ्यावी. रामजी सांगतात, भैया लखन, या जगात कोणी कोणाला सुख देत नाही, कोणी कोणाला दुःख देत नाही. जसं ज्याचं कर्म असेल त्याप्रमाणे त्याला त्याचं फळ मिळत असतं. रामाने लक्ष्मणाचं सांत्वन केलं. काहू नको कर सुख दुःख कर दाता, निज कृत भोग भोग सबु व्राता. कर्म चांगलं असावं. कर्म जर चांगलं असेल तर फळही चांगलं मिळेल.
रामजी लक्ष्मणाला सांगतायत, सुंदर उपदेश रामाने लक्ष्मणाला केला. लक्ष्मणाचं सांत्वन झालं. मध्यरात्रीची वेळ आहे. सर्व अयोध्या तमसा नदीच्या वाळवंटामध्ये झोपलेली आहे. रामजीनं पाहिलं. त्याच वेळेला सुमंत महाराजांना आदेश दिला, खोज मारी रथ हाक होता आता. रथ तयार करायला लावला. रामजी बसले रथामध्ये. राम लक्ष्मण जानकी सुमंत महाराज. अयोध्यावासी लोकांना झोपेतच सोडलं त्या तमसा नदीच्या वाळवंटामध्ये. परमात्म्याची यात्रा पुढे निघून गेली. शृंगवेरपूर नावाच्या गावाला भगवान रामजी पुढे निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. पहाटच्या वेळेला लोक उठले. सज्जन हो, जागे सकल लोग भय भोरू. जागे सकल लोग भय भोरू. गए रघुनाथ हमही कस सोरू. सकाळ झाली सज्जन. जसं लोक उठून जागे झाले, लोकांना जाग आल्याबरोबर पाहतात ना रथ दिसतो ना राम दिसतोय. सगळे लोक सैर भैर धावायला लागले, पळायला लागले. राम 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 म्हणून जिकडे रस्ता दिसेल त्या दिशेला लोक पळू लागले, धावू लागले. काही वृद्ध माणसं होते, वयस्कर जाणकार माणसं. सगळ्या लोकांना त्यांनी समजावलं, बाबा आपल्याला बरोबर न्यावं अशी परमात्म्याची इच्छा नव्हती. जर इच्छा असती तर परमात्मा आपल्याला सोडून का गेला असता? बर का गेला परमात्मा सोडून सज्जना हो? या अयोध्यावासी लोकांना सोडून रामजी का निघून गेले? त्याचं कारण आहे, या अयोध्यावासी लोकांनी सगळ्या गोष्टींचा त्याग केला होता. सगळ्या गोष्टींचा, घरादाराचा, पुत्र परिवाराचा, सर्वस्वाचा त्याग करून रामजीच्या सोबत वनवासाला 14 वर्षासाठी जायला तयार झाले होते लोक. सगळ्या गोष्टी त्यागल्या होत्या, पण झोप नाही त्यागू शकले. झोपले ना लोक सगळे, आणि झोपल्यामुळे गाफील झाले. गाफील झालं की परमात्मा कधी निघून जाईल सांगता येत नाही सज्जना. म्हणून तर साधू संत म्हणतात, उठ जाग मुसाफिर भोर भई. उठ जाग मुसाफिर भोर भई. अब रैन कहाँ तुम सोवत है. जो सोवत है सो खोवत है. जो सोवत है सो खोवत है. जो जागत है सो पावत है. उठ नींद से अखिया खोल जरा. अब रैन कहाँ तुम सोवत है. जागलं पाहिजे. झोप आली या लोकांना, झोपेमुळे परमात्मा निघून गेला. इकडे शृंगवेरपूर या गावामध्ये रामजी आलेत याची बातमी त्या शृंगवेरपुराचा राजा असलेला गुहक, त्या गुहकाला समजली. तो गुहक परमात्म्याचं स्वागत करण्यासाठी आपल्या सर्व सैन्याला घेऊन आलाय. कंदमुळं फळं आणलेत. विनंती करू लागला, परमात्म्याचं स्वागत केलं, पाय प्रक्षालन केले.
आणि रामाकडे पाहून, परमात्म्याला पाहून त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. हे देवा, हे माय बापा, कोणत्या जन्मातलं पुण्य असेल आमचं, आज साक्षात तू आमच्या दारामध्ये आलास. अरे आम्ही आदिवासी भिल्ल समाज, सामाजिक प्रवाहापासून दूर कुठेतरी फेकल्या गेलेला समाज. कधीच आम्ही समाजाच्या प्रवाहापर्यंत येऊ शकत नव्हतो देवा, आणि तुझ्या अयोध्येपर्यंत तर येणं अत्यंत मुश्किल काम होतं आमच्यासाठी. लोक मर्यादा, लोक लज्जा, लोक मर्यादा, लोकांनी घालून दिलेल्या परंपरा, त्या सगळ्या परंपरेला तोडून आम्ही तुझ्यापर्यंत येणं शक्य नव्हतं देवा. पण खरोखर तू अत्यंत कृपाळू आहेस. आमच्याच्यानं जे काम झालं नसतं देवा, ते काम तू केलंस. आम्ही तुझ्यापर्यंत आलो नसतो. आम्ही भिल्ल आहोत, आम्ही वनवासी लोक, आम्ही गरीब लोक आहोत, अस्पृश्य समाज म्हणून आम्हाला लोक हिणवतात देवा. पण आज गटातटाच्या मान सन्मानाच्या सगळ्या भिंती तोडून देवा, तू आज आमचं हे नगर, आमची ही छोटीशी वस्ती, या भिल्लांची वाडी आमची पवित्र करण्यासाठी तू आलास देवा. या या पांडुरंग बाबा, या यावरती आज आमचं परम भाग्य आहे देवा. खूप कृपा केलीस आमच्यावरती देवा. आज आमचं नगर पावन करण्यासाठी माझी एकच विनंती आहे, त्या शृंगवेरपूर गावचा तो भिल्ल, तो गुहक, भिल्लांचा राजा, तो विनंती करू लागला परमात्म्याला, प्रभू तुम्ही आमची ही नगरी पावन करण्यासाठी, पवित्र करण्यासाठी कृपया तुम्ही आमच्या नगरामध्ये चला. रामजीनं सांगितलं, हे गुहक, तुम्हा सर्व आदिवासी भिल्ल लोकांच्या प्रेमापुढे मी नतमस्तक आहे. कारण तुम्ही कोणाला जरी विचारलं ना, मला काही लागत नाही रे. तुमच्या अंतःकरणामध्ये जो भाव आहे माझ्या प्रती, तुमच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी जे प्रेम आहे, बस मला भूक दुसरी कशाचीच नाही, फक्त त्याचीच आहे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, कोणालाही विचार, वेदाला विचारा, शास्त्राला विचारा, संतांना विचारा, श्रुतीला विचारा, बाकी काही लागत नाही मला, मोठेपणा नाही लागत. अनेक बोलावी ती फार
बहु थोर नावडती, बहु थोर नावडती, अनिक बोलावी ती फार, बहु थोर नावडती. अरे बोलवणारे मला भरपूर लोक आहेत, पण कोणाकडे बी नाही जात मी. गुहक, आज तुमच्यासारख्या या भिल्ल वनवासी लोकांच्या प्रेमासमोर मी नतमस्तक आहे. म्हणून तर वेद सांगतात, श्रुती सांगते, संत सांगतात, राम ही केवल प्रेम विहार. राम ही केवल प्रेम पियारा, जानी ले जो जाननी हारा. काय आवडतं हो देवाला? परमात्म्याला दुसरं काय आवडत नाही सज्जन हो. प्रेम पाहिजे, प्रेमाशिवाय दुसरं काही मागत नाही. जानी लेई जो जाननी हारा, जानन हारे ही जाने है, जाने है बस वही जाने है, जाने है बस वही जाने हैं, जानन हरे ही जाने हैं. हीरे मानिक मोती अगणित, मोती बहुत लुटाने हैं, जानन हरे ही जाने हैं. बस प्रेम पाहिजे कि भाव का भूखा हूं मैं, भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. हे गुहक, तुम्हा भिल्लांचं, तुम्हा सामान्य लोकांचं प्रेम आणि त्या प्रेमामुळेच खऱ्या अर्थानं मी वनवासाला आलोय. तुम्हा लोकांच्या प्रेमासाठी, तुमच्यासारख्या आर्त भक्तांच्या प्रेमासाठीच मी आलेलोय. पण गुहक, मी तुझ्या नगरामध्ये येऊ शकत नाही, माझ्या मर्यादा मला आडव्या येत आहेत. इथेच माझी नगराच्या बाहेर व्यवस्था करा. त्या गुहकाने आपल्या सेवकांना, सैनिकाला सांगून गवताचं, दर्भाचं आसन बनवलं. वडाच्या झाडाखाली 2 आसन तयार केले, रामजीसाठी एक आणि जानकीसाठी एक. कंदमुळं फळं आणलेत. भगवान रामजीने ते कंदमुळं फळं स्वीकार केला. त्या रात्री मुक्काम रामजीचा त्या शृंगवेरपूर गावामध्ये पडतोय. त्याच रात्री तो गुहक आणि लक्ष्मणजी पहारा देत होते.
लक्ष्मणाचा पहारा देण्याचं काम चालू आहे. त्याच वेळेला मध्यरात्रीच्या वेळेला झाडाच्या खोडाला आपली मान लावून डोकं टेकून तो गुहक रडत होता. काय भाव होता बघा सज्जनाहो. परमात्मा एक तर एवढ्या दिवसानंतर परमात्मा आपण कधी अयोध्येत जाऊ शकलो नसतो, परमात्म्याचं दर्शन घेऊ शकलो नसतो, पण आपलं परम भाग्य असं समजून कुठेतरी वाडवडिलांची पुण्याई कामाला आली आहे असं समजून आज साक्षात परमात्मा कोण, जो परमात्मा ज्याचं मुनी लोक ध्यान करतात, गिरी कंदरामध्ये जाऊन हिमालयाच्या तलेटीमध्ये जाऊन हजारो वर्ष तप करूनही ज्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा जो परमात्मा येत नाही, योगियाचे ध्यानी ध्याता ना तुडसी आणि तो तू आम्हापासी मागे पुढे असा परमात्मा आज आमच्या नगरात आलाय. काय सामान्य भाग्य आहे काय आमचं? पण आला तर आला. आणि आज आम्ही एवढे कम नशिबी आहोत की एवढा मोठा जगाचा जगनियंता परात्पर परमात्मा सारद श्रुति शेषा ऋषय अशेषा जाको को नहीं जाना, जय दीन प्यारे वेद पुकारे द्रवौ सो श्री भगवाना, भव बारिधि बंदर सब विधि सुंदर असा तो परमात्मा आज गवताच्या शय्येवरती झोपलाय माझ्या राज्यामध्ये येऊन. भगवंताच्या त्या अवस्थेकडे पाहून त्या गुहकाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. मायबाप, त्या गुहकाच्या रडण्याचा आवाज लक्ष्मणाच्या कानावर गेला आणि लखन भैया लक्ष्मणजी तिथे जातायत. त्या लक्ष्मणाने एवढा सुंदर उपदेश त्या गुहकाला केला. लक्ष्मण गीता अत्यंत सुंदर सांख्य शास्त्रच जणू लक्ष्मणाने त्या गुहकाला सांगितलंय. लक्ष्मण म्हणतोय लक्ष्मण गीता सांगत असताना लक्ष्मण गीता असं नाव पडलं त्याचं. त्या गुहकाचा उपदेश गुहकाला लक्ष्मणाने सांगितला. रे भैया गुहक, या जगामध्ये काहू न कोऊ सुख दुःख कर दाता, कर्म प्रधान विश्व करी राखा, जो जस करही सो फलू तस चाखा. जसं कर्म माणसाचं असेल तसं त्याला त्याचं फळ मिळतं. म्हणून तर गायलंय ना, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर.
सुंदर अत्यंत गोड लक्ष्मण गीता गुहकाला लक्ष्मणानं सांगितली. सब सोवनिहारा मोहनिशा सब सोवनिहार देखाई सपना अनेक प्रकारा देखाई सपन अनेक प्रकारा जानियत बही जीव जग जागा. प्रत्येक जीव मोहाच्या रात्रीमध्ये झोपलेला आहे. तुम्हाला आम्हाला जरी आपल्याला वाटत असेल आपण जागे आहोत पण आपण जागे नाहीत. मोहाची भयंकर रात्र आहे, मोहरूपी रात्र. आणि त्या मोहरूपी रात्रीने या संसाराचा मोह, या प्रपंचाचा मोह आणि या मोहाच्या रात्रीत तुम्ही आम्ही झोपलेलो आहेत. कसे झोपलेलो आहेत? मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही कथेत येऊन बसतो, हो रात्री 12 वाजेपर्यंत कीर्तन ऐकतो, 12च्या नंतर लाईट आली की दारे धरायला जातो, हा पुन्हा सकाळी पहाटे काकड्याला आम्ही हजरच आहेत. आणि तुम्ही म्हणता खुशाल सगळे झोपलेले आहेत माणसं. म्हणजे कसं काय? आम्ही तर जागे आहोत पण आपण जागे आहेत पण कुठं जागेत? जागृतीत जागे नाहीत, आपण स्वप्नात जागेत. हे जीवन म्हणजे तुम्हाला आम्हाला पडलेलं एक स्वप्न आहे मायबाप. ज्ञानोबा म्हणतात ना, स्वप्नीचे चैले जाईल लया स्वप्न पडलेले तुम्हाला मला सगळ्याला. ज्याप्रमाणे तुलसीदासजी म्हणतात की सपने होई भिखारी नृपू रंक नागपती होई जागे लाभून हानी कछू तिमी प्रपंच जिय जोई. तुलसीदासजी म्हणतात एखाद्याला स्वप्न पडावं, एखाद्या राजाला झोपेमध्ये स्वप्न पडावं. स्वप्नामध्ये तो राजा काय व्हावा? भिकारी. हातामध्ये कटोरा घ्यावा त्यानं आणि कटोरा घेऊन तो राजा दारोदार फिरतोय, भटकंती करतोय. पण ज्या वेळेला त्या राजाला पहाटे सकाळी दुसऱ्या दिवशी जाग येते त्यावेळेला त्याचं काही सुख दुःख असतं का त्याला? मी राजा होतो, स्वप्नात मी भिकारी झालो, हातात कटोरा घेऊन फिरायला लागलो, पण जाग झाल्यानंतर त्याला त्याचं दुःख नाही. आणि एखादा भीक मागणारा भिकारी तो जर राजा झाला, सिंहासनावर बसला, मस्त आदेश देऊ लागला, आनंदाने मौज करू लागला, पण अचानक मध्येच त्याला जाग येते. मग जाग आल्यानंतर त्याला त्याचं काही सुख आहे का? आई पडलेला कुठं? फुटपाथ वरती. कि सपने होई भिकारी नृपू रंक नागपती होई जागे लाभून हानी कछू तिमी प्रपंच जिय जोई. स्वप्न जसं पडतं ना, स्वप्न झोपेत प्रत्येकाला, तसं हे तुम्हाला आम्हाला पडलेलं स्वप्नही सज्जन हो. कधी हे स्वप्न समाप्त होईल सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत आहोत तोपर्यंत स्वप्नात का होईना पण चांगलं जगावं. म्हटले या स्वप्नातून जीव जागा कधी होतो? जानियत बही जीव जग जागा जब सब विषय विलास विरागा देखिय सुनिय गनिय मन माही मोह मूल
परमार्थ नाही. उपदेश केला लक्ष्मणानं सज्जन होत्या गुहकाला. रात्र निघून गेली, पहाट झाली. पहाटच्या वेळेला तो गुहक, तो राजा लक्ष्मणाच्या मुखातून लक्ष्मण गीता ऐकून आपल्या राजवाड्यामध्ये निघून गेला. पहाट झाली आणि पहाटच्या वेळेला त्याचा एक नित्य नियम होता. तो दररोज पहाटे ब्रह्म मुहूर्तावर स्नान संध्या आटोपून आपल्या नगराला नगर प्रदक्षिणा करत होता. राजा उठलाय, राजा पहाटेच स्नान संध्या आटोपली, नगर प्रदक्षिणेला निघाला. त्या राजाचा एक नियम होता सज्जन हो. त्या राजाला सगळ्यात पहिलं नगर प्रदक्षिणा करत असताना सर्वप्रथम ज्याचं त्याला दर्शन होईल, ज्याची त्याची भेट होईल, त्या व्यक्तीला तो राजा दक्षिणा द्यायचा. त्याचा एक नियम ठरलेला होता. नेमकं त्याच रात्री सगळे लोक, त्या गावातले लोक, त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होती की आज आपल्या गावामध्ये जो परमात्मा आलेला आहे, तो परमात्मा उद्या गंगा पार करून जाणार आहे. आणि गंगा पार करून पलीकडच्या तटावर जाणार आहे म्हणजे तो कोणाच्या ना कोणाच्या नावेत बसूनच जाईल. मग सगळ्या त्या भिल्ल लोकांना, सर्वांना वाटायचं की आपल्याच नावेमध्ये परमात्मा बसून जावा. मग त्या रात्री त्यांना काय केलं सज्जन हो, त्या सर्व लोकांनी आपल्या आपल्या नावा सजवायला सुरुवात केली. त्यांची बाबडी कल्पना, त्यांची बाबडी भावना, त्यांना वाटलं ज्याची नाव सगळ्यात सुंदर दिसेल, चांगली सजवलेली, त्याच्या नावेमध्ये राजा आदेश देईल आणि त्याच्या नावेमध्ये परमात्म्याला बसून पलीकडच्या तीरावर नेऊन सोडण्याचं भाग्य त्याला मिळेल. सर्व लोक आपल्या आपल्या नावा सजवायला लागले. वेगवेगळ्या प्रकाराने रंगरंगोटी नावेला करत होते सगळे लोक. पण त्याच शृंगवेरपुरामध्ये एक परिवार राहत होता, एक जण राहत होता. त्याचं नाव होतं सज्जना हो केवट. त्या केवटाची अत्यंत गरिबी आहे, गरिबीचं जीवन आहे त्या केवटाचं. नाव चालूनच तोही पोट भरत होता. दोघं पती पत्नी आहेत. पत्नी म्हणू लागली त्याला, अहो मी असं ऐकलंय उद्या परमात्मा गंगा पार करून निघून जाणार आहे पलीकडच्या तटावर. का हो? भगवंताला पलीकडच्या तटावर नेण्याचं सद्भाग्य आपल्याला मिळेल का? केवट म्हणतो, अरे इथे आपल्या गावामध्ये जे मोठे लोक आहेत ते चांगले आपल्या आपल्या नावा सजवतायत, आपल्याला कुठलं भाग्य मिळेल? मग काय केलं पाहिजे आपण? तो केवट म्हणतो, हे बघ हे भामिनी, अगं आपल्या नावेमध्ये जर परमात्मा यावं वाटत असेल ना तुला, तर आपण एकच आपल्याजवळ पर्याय आहे. म्हणे काय पर्याय? म्हणले बघ, त्या तो परमात्मा कोणाच्याही नावेत जाऊ शकतो, पण तो परमात्मा खास करून त्याच्याच नावेत जाईल ज्याच्या अंतःकरणामध्ये भावना आहे. परमात्मा कुठे जातो सज्जन हो? नाव कोणती नाव आहे? नाव आहे सज्जन होती 3.5 हाताची 9 द्वारांनी युक्त असलेली नाव. ज्या नावेबद्दल ती संत मीराबाई परमात्म्याला विनंती करते, नाव किनारे लगाओ प्रभु की नाव किनारे लगाओ, किनारे लगाओ प्रभु जी नाव किनारे लगाओ।
चालत असलेली नाव आहे शरीर माणसाचं. या शरीर रूपी नौकेमध्ये परमात्मा यावा वाटत असेल ना सज्जन हो, तर त्याच्यासाठी एकच पाहिजे, अंतकरणामध्ये भावना पाहिजे. दोघा पती पत्नीचं संभाषण सुरू होतं आणि त्याच वेळेला गप्पा गोष्टी करता करता पहाट झाली आणि पहाटेच हा केवट उठलाय. आपल्या दाराच्या समोर सगळा त्याने झाडलोट केली, सडा संमार्जन केलं आणि केवट नुकताच सडा संमार्जन करून दारातच उभा होता. तेवढ्यात त्या नगराचा तो राजा गुहक तिकडून आला. जसा तिकडून तो आला तसं त्याला पहिला व्यक्ती भेटला, तो म्हणजे केवट. केवट आला, त्या राजानं पाहिल्याबरोबर राजा म्हणू लागला, हे केवट, आजचा भाग्यवान विजेता तू आहेस. खरोखर केवट, आज मी खूप प्रसन्न आहे. आज माझ्या नगरीमध्ये परमात्मा आलेला आहे. आजच्या या घडीला, या आनंदाच्या घडीला तू जे मागशील ते मी तुला देईल. बोल, काय देऊ तुला, सांग, काय इच्छा आहे तुझी? आता राजा उदार झालाय, काय मागावं यानं? गरीब आहे, राहण्यासाठी व्यवस्थित घर नाही, जुनी पुराणी झालेली नौका आहे, होडी आहे, त्याने ऐश्वर्य मागून घ्यावं. पण केवट म्हणतो, राजन माफ करा, मला काही नको, मला संपत्ती नकोय, मला धन नकोय, मला तुमचं राज्य नकोय, मला काहीही नको. देणार असाल तर फक्त एक 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 गोष्ट द्या, एक वरदान, एक वचन तुम्ही मला द्या. जे तुम्ही मला मागे सुद्धा मागायला लावलं होतं, पण त्यावेळेला मी तुम्हाला बोललो होतो की महाराज, वेळ आल्यानंतर मी मागून घेईल म्हणून. हो महाराज, ज्या वेळेला वनामध्ये शिकार करण्यासाठी तुम्ही आला होता, दिवसभर शिकार शोधली, काही सापडलं नाही. दिवसभर वन 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 वनामध्ये फिरल्यामुळे तहानेने तुम्ही व्याकुळ झाला होता. तहान एवढी लागली होती, नरड्याला कोरड पडली होती. आता शरीरातून प्राण निघून जाणार अशी अवस्था झाली होती. पाण्याच्या शोधामध्ये तुम्ही वनवन फिरत होतात आणि ऐन वेळेला अचानक एका झाडाखाली मला तुम्ही पाहिलं. माझ्याकडे घोडा घेऊन आलात आणि मला विचारलं, का रे दादा, पाणी आहे का तुझ्याकडं? महाराज, मी मला पिण्यासाठी जे पाणी एका गाडग्यामध्ये आणलं होतं ते पाणी मी तुम्हाला दिलं. अर्ध पाणी त्यातलं तुम्ही पिलं आणि तुम्ही म्हणाला, अरे केवट, आज तुम्हाला पाणी नाही दिलंस तर खऱ्या अर्थाने तुम्हाला जीवदान दिलंस, जीवन दिलंस. याच्या मोबदल्यामध्ये बोल, मी काय देऊ तुला? तुम्ही म्हणला होतात महाराज की हे केवटा, आज तुम्हाला जीवन, नवीन जीवन दिलंस. माझं अर्ध राज्य जरी तुला मागायचं असेल तरी तू माग. पण महाराज, त्यावेळेला मी म्हणलं होतं की महाराज, आज मला काहीच नको. ज्या वेळेला वेळ मला पडेल, मला गरज वाटेल, त्या वेळेला मी मागून घेईल. आणि महाराज, आज मला असं वाटतंय की आज ती वेळ आलेली आहे. राजाने म्हणावं, अरे केवट बोल, काय देऊ सांग? अरे आज बेहद खुश आहे, तू जे मागशील ते मी द्यायला तयार आहे. मागायला वेळ लागेल, द्यायला वेळ लागणार नाही. बोल केवटा, काय देऊ? हात जोडले. महाराज, बस काही नको महाराज, एकच विनंती आहे. जो परमात्मा आपल्या नगरामध्ये आलेला आहे तो परमात्मा माझ्याच नावेमध्ये बसून पलीकडच्या तीरावर जावा, एवढीच इच्छा आहे. बस, दिलं वरदान, दिलं वचन केवटा. राजाने परत जाऊन राजवाड्यात सेवकांना सांगितलं. सेवकाने घोषणा केली, सज्जन हो, सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेलाच वरती जाऊन नगारा वाजवला. राजवाड्यावर जाऊन सेवकांनी सांगितलं, गावातल्या लोकांना म्हटले, ऐका हो, ऐका, आज सकाळी सूर्योदयाच्या पहिलं गंगेच्या तटावर फक्त आणि फक्त केवटाचीच नाव जाईल हो. घोषणा झाली राजवाड्यावरून. घोषणा झाल्याबरोबर सज्जन हो, एवढा आनंद झाला त्याला.
त्यानं ती आपले नाव गंगेमध्ये नेऊन सोडली. गंगेची दोरी बाहेर खुंटीला त्याने बांधली नाव आणि बसला त्या नावेमध्ये जाऊन परमात्म्याची वाट पाहत. इकडं ज्या लोकांनी आपल्या नावा सजवल्या होत्या, रंगवल्या होत्या, ते तिकडं रंगवण्यातच मग्न झाले. इथं रंगवण्यामध्ये नाही, इथं रंगायचं असेल तर भगवंताच्या रंगामध्ये रंगावं. भगवान रामजी सकाळी प्रातःक्रिया आटोपून रामाने सुमंत महाराजांना निरोप दिला. भगवान रामजी सुमंताला परत अयोध्येला जाण्यासाठी विनंती करतायत. प्रणाम केला रामानं, लक्ष्मणानेही प्रणाम केला, जानकीनेही प्रणाम केला. अत्यंत करुण प्रसंग आहे त्या वेळेला सज्जन हो. सुमंत महाराज राम सुमंताला सांगितलं होतं, हे सुमंता 2-4 दिवस वनामध्ये रामाला तू वन दाखव आणि 2-4 दिवसानंतर पुन्हा अयोध्येला घेऊन ये, राजा दशरथानं सांगितलं होतं. सुमंत जे हात जोडताय सज्जन हो, सुमंताचे डोळे नेत्र सजल झालेत. सुमंत परमात्म्याला म्हणतोय, देवा मी तुमच्याशिवाय अयोध्येमध्ये नाही जाऊ शकत. देवा मी जर अयोध्येमध्ये तुम्हाला घेऊन नाही गेलो, मी जर मोकळाच रथ अयोध्येमध्ये नेला तर मी त्या अयोध्येतल्या लोकांना काय उत्तर देऊ? उद्या मला महाराज विचारतील, अरे सुमंता माझा राम कुठे सोडलास? काय उत्तर देऊ मी त्यांना? प्रभू माझी विनंती आहे तुम्हाला. लहान बालकाप्रमाणे आपले गुडघे जमिनीवर टेकवले, हात थरथर कापतायत. हात जोडून तो सुमंत विनंती करू लागला, प्रभू तुम्ही माझ्या बरोबर परत चला. रामजीने रघुकुळाच्या मर्यादा, रघुकुळाची परंपरा सुमंताला सांगितली. महाराज तुम्ही माझ्या पित्या समान आहात, तुम्हाला मी अधिक काय सांगावं? या रघुकुळाच्या धर्माबद्दल आणि या रघुकुळाच्या रीतीबद्दल तुम्हाला आणखी काय सांगू? सज्जना हो, रामायण एक असं पात्र आहे सज्जना हो, ज्याला परमार्थात यायचंय ना सज्जना हो, ज्याला परमार्थात यायचंय अशा लोकांनी आपल्या जीवनामध्ये त्याग करायचं शिकवलं पाहिजे. संयमित जीवन परमार्थ शिकवतो. ज्याला मोकळं नाचायचंय ना, ज्याला मोकळं मुक्त जीवन जगायचंय, त्याला बाकीचं सगळं रान मोकळच आहे. सुमंत महाराज लहान बालकाप्रमाणे धाय मोकळून रडायला लागले सज्जना हो. जानकीला म्हणतायत, बेटा जानकी तू तरी माझ्या बरोबर चल, तू जर माझ्या बरोबर आलीस तरी कदाचित राजाला थोडस समाधान वाटेल, महाराज तुझ्याकडे पाहून तरी धीर धरतील. पण जानकीने सांगितलं, माफ करा हे तात, ज्याप्रमाणे मासोळी पाण्याशिवाय राहू शकत नाही, ज्याप्रमाणे नदी पाण्याशिवाय असते, जीय बिनु देह नदी बिनु बारी, तैसे नाथ पुरुष बिन नारी. जशी पाणी नसलेली नदी, पाणी जर त्या नदीत नसलं तर त्या नदीला काही अर्थ नाही. प्राण जर शरीरात नसला तर त्या शरीराला काही अर्थ नाही. आणि जर पती ज्या स्त्रीच्या जीवनात पती नाहीत, त्या स्त्रीच्या जीवनाला तरी काय अर्थ आहे? माझे प्रभू जिथे राहतील तिथे मी राहील. मैं सुख को कभी याद नहीं करूंगी और दुख की कभी जहां तहां फरियाद नहीं करूंगी. मेरे प्रभु जैसे रहेंगे मैं वैसे रह लूंगी, सब दुख मेरे जीवन में मैं सह लूंगी, लेकिन रहूंगी तो मेरे प्रभु के साथ. आलेही असते मी तुमच्या सोबत, पण येऊ कशी? मी रामाची सावली आहे. सावली माणसाला सोडून कधी राहू शकते का सांगा ना? निरुत्तर झाले सज्जन हो. सुमंत महाराज रथामध्ये बसवलं, धाय मोकलून लहान बालकाप्रमाणे रडायला लागले सुमंत महाराज. रथ तयार केलाय, अयोध्येच्या दिशेनं रथ
रथाचं तोंड केलं सज्जन हो. घोडे हाकायला सुरुवात केली, पण तुळशीदासजी म्हणतात चर फराही मग चलहीन गोरे. घोडे सुद्धा सज्जन हो पाऊल पुढे टाकत नाहीत. त्या घोड्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येत आहेत. जणू ते घोडे त्या सुमंताला म्हणतात की हे सुमंता, अरे ज्या अयोध्येमध्ये आमचा राम नाही त्या अयोध्येत आम्हाला नेतोसच कशाला. अरे नाही राहू शकत रामाशिवाय आम्ही, नको नेऊ तू आम्हाला त्या अयोध्येमध्ये, आमच्या परमात्म्याला सोडून आम्ही नाही राहू शकत रे. चरफराही मग चलहीन गोरे. बळ मजबुरीने सज्जना हो तुळशीदासजी वर्णन करतायत. अगदी बालवत अवस्था त्या सुमंताची झाली. दाय मोकळून सुमंतही रडतोय. बरबस तो रथ रामाने सुमंताने पुढे हाकायला सुरुवात केली. तुळशीदासजी म्हणतात जड अंतकरणाने सुमंताचा निरोप परमात्म्याने घेतला आणि भगवान रामजीची यात्रा पुढे निघाली. रामजी गंगेच्या तटावरती येत आहेत. बरबस राम सुमंत पठाए. बरबस राम सुमंत पठाए. बरबस राम सुमंत पठाए. बरबस राम सुमंत पठाए. सुरसरी तीर आओ चलिया. सुरसरी तीर आप चली आए. मागी नावन केवटुआना. कही तुम्हार मर्म में जाना. गंगेच्या तटावर रामजी आलेत आणि आल्याबरोबर भगवान रामजी त्या केवटाकडे पाहतायत, हात करतायत. केवट बसलेला आहे नदीच्या तटावरती. नाव त्या केवटानं पाण्यात सोडलेली आहे. त्या नावेत स्वतः बसलाय. नावेचा दोर बाहेर खुंटीला बांधलेला आहे. त्या नदीच्या तटावर गेल्याबरोबर रामजी त्याला हात करून म्हणतात केवट, अरे नाव घेऊन ये. केवटानं म्हणावं ना आणतो म्हणावं किंवा नाही म्हणावं, पण ज्या वेळेला रामजीनं केवटाला नाव मागितली त्यावेळेला केवट म्हणतो देवा कही तुम्हार मरम मैं जाना. आणतो म्हणत नाही किंवा नाही म्हणत नाही, डायरेक्ट म्हणतो देवा तुमचं मी मर्म जाणलं. आता पहिली गोष्ट सज्जन हो, जो जगाचा मालक आहे, जो परमात्मा, ज्या परमात्म्याकडे सर्व देवता लोक मागणी करतात, तो परमात्मा आज केवटाच्या दारामध्ये केवटाजवळ येऊन मागतो आहे. काय म्हणतो? तेरे
द्वार खड़ा भगवान भगत भरले रे झोली। तेरे द्वार खड़ा भगवान भगत भरले रे झोली। दारावर आलाय तो केवटाचा परमात्मा, हात पसरवतोय केवट, अरे नाव आण। ज्या देवाकडे तुलसीदासजी म्हणतात सगळं जग हात पसरवतं, तो परमात्मा आज केवटाच्या समोर हात पसरवतोय। त्याचं कारण आहे सज्जन हो, एरवी संसारामध्ये प्रपंचामध्ये आपल्याला देवाकडे मागणी करावी लागते, देवाला आपल्याला मागावं लागतं। पण केवट कुठं बसलेला आहे? केवट हा गंगेच्या तटावर बसलेला आहे। गंगा ही भक्ती आहे। भक्तीच्या तटावर जो बसलेला भक्त आहे, त्या भक्ताला भगवंताकडे मागायला जाण्याची गरज पडत नाही, त्या भक्ताकडे स्वतः भगवान मागण्यासाठी येत असतो। साक्षात परमात्मा केवटाकडे मागणी करायला आलाय। पण मस्ती बघा ना त्या केवटाची, आहा। भक्तीच्या तटावर बसलेला जो भक्त असतो सज्जन हो, तो स्वतःच्या मस्तीमध्ये जगत असतो। मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, जय हो। मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, जहां मेरे अपने सिवा कुछ नहीं, जहां मेरे अपने सिवा कुछ नहीं। मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, पता जब लगा मेरी मस्ती का मुझको, सिवा मेरे अपने कहीं कुछ नहीं। मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई। मस्तीत बसलेला आहे सज्जन हो, केवट बसलेला आहे परमात्मा, केवटाकडे मागणी करतोय आणि केवट म्हणतो देवा मी तुझं मर्म जाणलंय। ज्या देवाचं, ज्या परमात्म्याचं मर्म कोणालाही आजपर्यंत जाणता आलं नाही। शारद श्रुती शेषा ऋषय अशेषा ज्या कहू कहू नाही जाना, ज्याला कोणीही जाणू शकलं नाही। शारदा सरस्वती सुद्धा, तिची सुद्धा विद्या बुद्धी बंद पडली। शेषानं त्या परमात्म्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला, त्याला जाणण्याचा प्रयत्न केला, त्याचं गुणगान गाण्याचा प्रयत्न केला। पण काय झालं म्हटलं, वर्णन तर करू नाही शकला, पण परिणाम काय झाला? शेष सिनला झाल्या सहस्त्र जिभा 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 जिभा, देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा। शेष सिनला झाल्या सहस्त्र जिभा, शेषही वर्णन करू शकला नाही। जिथं मोठमोठ्याने हात टेकले तिथं केवट म्हणतो कहई तुमार मर्म मैं जाना। काय जाणलं बरं असं मर्म याने? मग म्हणू लागला देवा ऐका,
मर्म मैं जाना. काय मर्म जाणलं? चुवत सिला भाई नारी सुहाई पाहन तेन काठ कठिनाई पाहन तेन काठ कठिनाई. केवट म्हणू लागला, देवा मी तुमचं मर्म जाणलंय. तुमच्या पायाच्या धुळीमध्ये जादू आहे. तुमच्या पायाची धूळ ज्या वस्तूला लागते ना, त्या वस्तूची स्त्री नारी तयार होते असं मी ऐकलंय. मी असं ऐकलंय देवा की तुमच्या पायाची धूळ एका दगडाच्या शिळेला लागली होती आणि त्या दगडाच्या शिळेमधून एक दिव्य असणारी ऋषी पत्नी निर्माण झाली, प्रगट झाली. मग दगडाच्या शिळेची जर तुमच्या पायाच्या धुळेनं नारी तयार होत असतील तर माझी नाव तर लाकडाची. लाकूड दगडापेक्षा जरा नाजूकच असतं ना देवा. दगडाच्या शिळेची नारी करण्याची ताकद तुमच्या पायाच्या धुळीत आहे. माझी नाव लाकडाची आहे. माझ्या नावेला जर तुमच्या पायाची धूळ लागली, केवट म्हणतोय देवा माझ्या नावेला जर तुमच्या पायाची धूळ लागली ना देवा, तर माझ्या नावेची सुद्धा बाई होईल, एक नारी तयार होईल. घरी अगोदरच एक बायको आहे. त्या बायकोचा उदरनिर्वाह या नावेच्या जीवावर मी करतो. या नावेत बसून लोकांना या गंगेतून ने आण करतो. त्यावेळेला कुठं लोक 2 पैसे देतात. घरी असणाऱ्या पत्नीचा उदरनिर्वाह मी करतो. आणि या नावेची जर नारी निर्माण झाली देवा, या महाराजजी या, जयरामजी या वरती या. देवा मला हा सौदा परवडणारा नाही. माझ्या या नावेची जर नारी झाली तर मी उदरनिर्वाह करू कसा? त्यापेक्षा देवा मी माझी नाव आणू शकत नाही. जर तुम्हाला गंगा पार करून पलीकडच्या तीरावर जायचं असेल ना देवा, तर एक करा. इथून थोडस काही अंतरावर जर तुम्ही खाली पायी चालत जर गेलात तर अगदी गुडघ्या एवढंच पाणी तिथे. त्या पाण्यातून तुम्ही पलीकडच्या तीरावर जाऊ शकता. रामजी म्हणतात केवट तसंही आम्ही केलं असतं, पण आमच्या सोबत जानकी आहे, आम्हाला जाता येणार नाही पाण्यामधून. नाव तू घेऊन ये. केवट म्हणतो देवा जर नावेत बसून यायचं असेल तर ऐका, मला एक परवानगी द्यावी लागेल. काय परवानगी? केवट म्हणतो देवा मला तुमच्या पायाची मला ॲलर्जी नाही. मला ॲलर्जी आहे तुमच्या पायाच्या धुळीची. मला तुमच्या पायाशी काही मतलब नाही. तुम्ही नावेत बसल्याने माझी नाव काय बारीक होणार नाही, पण माझ्या नावेला तुमच्या पायाची धूळ लागता कामा नये. काय हुशार आहे बघा सज्जन हो केवट. आहे अनपड गवार, गंगेच्या घाटावर बसलेला आहे, कधी शाळेत गेलेला नाही, पण देवाला सुद्धा चक्रात पाडतोय बघा. परमात्म्याला तो केवट म्हणू लागला देवा एक करा, जोपर्यंत तुम्ही मला तुमचे पाय धुण्याची परवानगी देत नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला माझ्या नावेत बसण्याची परवानगी देत नाही. पद कमल धोई चढाई नाव ननाथ पार उतारी हो. दादा थोडा आवाज दे रे. पद कमल धोई चढाई नाव ननाथ पार उतारी हो. मोही राम राउरी आन दशरथ सपत सब साची कहो. पद कमल धोई चढ़ाई नावन नाथ पार उतारी हो.
पाय धुतल्याशिवाय मी नावेत बसू देणार नाही, पलीकडून येणार नाही. देवा, तुम्हाला असं वाटत असेल की मी नावेत बसून तुम्हाला पलीकडच्या तीरावर नेऊन सोडल्यानंतर मी तुमच्याकडून काही घेईल, मी आडून तुमच्याकडून तुमची अडवणूक करून मी तुमच्याकडून पैसे मागेल, काहीतरी धन मागेल, असं तुम्हाला वाटत असेल देवा. पण डोक्यातला तो भ्रम पहिला तुम्ही काढून टाका. जर तुम्हाला तसं वाटत असेल ना देवा, तर ऐका, मोही राम राऊरी आन, दशरथ सपत सब साची कहो. हे देवा, तुमच्या समोर वचन देतो, तुमच्या बापाची, राजा दशरथाची शपथ घेऊन सांगतो, तुमच्याकडून मी काही घेणार नाही. आणि घेऊ तरी कसं देवा, तुमच्याकडे आहे तरी काय मला देण्यासाठी? घरातून बापानं हाकलून दिलंय तुम्हाला, जंगलामध्ये काही ठेवलं नाही, वलकल दिलेत नुसते हातामध्ये, काय देणार आहे तुम्ही मला? मला देण्यासाठी तुमच्याकडे नाही पण ना काही. आता मी तुमच्याकडून काही घेणार नाही, विश्वास ठेवा. जर माझ्यावर विश्वास नसेल तर तुमच्या बापाची शपथ घेऊन सांगतो, मी काही घेणार नाही. बापाची शपथ म्हणलं की लक्ष्मणाला राग आला. लक्ष्मणाने लगेच आपल्या भात्याला हात लावला, बाण हातामध्ये घेतला. प्रभू, हट जाइए आप सामने से, क्या समझता है ये केवट अपने आप को? कितने देर से मेरे प्रभु, मेरे मालिक इसको विनती कर रहे हैं, लेकिन ये विनती की भाषा नहीं समझता है. केवट म्हणतो, लखन भैया, बाण हातात घेतलाय, पण मारण्यापूर्वी विचार करा. तुम्ही जर मला बाणाने मारलं तर मी मृत्यूला घाबरणारा नाही. मृत्यूला मी का घाबरू? तुम्ही जर मला बाण मारला आणि इथं जर तुम्ही मारलं तर माझ्यासारखा भाग्यवान या जगात दुसरा कोणीच नसणार आहे. तट हो जमुना कबसीवट हो. भक्ताला आणखी काय पाहिजे? भक्त एकच मागणी करतात, मरणाच्या शेवटच्या समयी गंगेचा किनारा असावा आणि तो पीतांबरधारी परमात्मा डोळ्यासमोर असावा. लखन भैया, जर तुम्ही मला इथं मारलं तर इथे या पवित्र गंगेच्या पावन तटावर माझा मृत्यू होईल आणि मरत असताना मला माझा परमात्मा माझ्या डोळ्यासमोर दिसेल. अरे, ज्या परमात्म्याचं नुसतं नाम जरी मरणाच्या वेळेला शेवटच्या समयी मुखामध्ये आलं तरीही ज्याचं जीवन धन्य होतं ना, असा परमात्मा जर माझ्या डोळ्यासमोर असला तर मी किती भाग्यवान आहे. मी असं ऐकलंय की जाकर नाम मरत मुख आवा, अधमहु मुकुत भयऊ सोई पावा. काय पाहिजे मला आणखी? काय भाग्य माझं? मला इथं जर तुम्ही बाण मारला, मी जर इथं मेलो, लखन भैया, माझा अंत्यविधी तुम्हालाच करावा लागेल. आणि असा नियम असतो की जो अंत्यविधीला हजर असतो त्याला 10व्याला सुद्धा हजर राहावं लागतंय. माझ्या दशक्रिया विधीपर्यंत तुम्हाला इथंच थांबावं लागेल. बघा, मारण्याचा सौदा तुम्हाला परवडणारा असेल तर बघा, विचार करा. घाबरत नाही केवट सज्जन हो. त्याचं कारण आहे, केवट हा कोण आहे सज्जन हो? पूर्व जन्मामध्ये ज्या वेळेला परमात्मा क्षीरसागरामध्ये शेषाच्या शय्येवरती शयन करत होते, त्यावेळेला हा केवट पूर्व जन्मामधला कासव आहे. आणि कासव असणारा हा केवट परमात्म्याच्या चरणाच्या दर्शनाची अभिलाषा घेऊन परमात्म्याच्या चरणाजवळ जायचा. दर्शन घेण्यासाठी म्हणून पायाच्या जवळ गेला की या लक्ष्मणाने, लक्ष्मण पूर्व जन्मामध्ये शेष नाग आहे, त्या शेष नागाने त्याला फुसकारा टाकायचा आणि पळून लावायचं, फुसकारा मारायचा आणि पळून लावायचं. एकदा झालं, दोनदा झालं, पण तिसऱ्या वेळेला त्यानं हिम्मत दाखवली जरा त्या कासवाने आणि परमात्म्याच्या चरणाजवळ गेला
परमात्म्याच्या चरणाजवळ गेला आणि या शेष नागानं त्याला फणा मारला आणि परमात्म्याच्या चरणावर त्याचा मृत्यू झाला. सज्जन हो, परमात्म्याच्या चरणावर पूर्वजन्मामध्ये त्याला मृत्यू झाला होता, म्हणून ज्या चरणाजवळ मृत्यू आला होता त्या चरणाची गोडी त्याला लागली. जणू तो केवट म्हणतोय, हे लखन भैया, पूर्वजन्मामध्ये त्या चरणाजवळ मला नव्हतं पोहोचू दिलं तुम्ही, पण आता तुमच्या बाणाला सुद्धा नाही घाबरत. हा केवट, बाण मारायचा असेल तर विचार करून मारा. लक्ष्मणानं हातात घेतलेला बाण पुन्हा पाठीमागे टाकला. बरुतीर मारहु लखन पै ननाथ पार उतारी हो, तब लगीन तुलसीदास कृपाल पार उतारी हो. केवटाचे ते शब्द रामजीने ऐकले. तुलसीदासजी वर्णन करतायत. सुनी केवट के बैन प्रेम लपेटे अटपटे, बिहसे करुणा ऐन चितई जानकी लखन तन. परमात्मा रामजी जानकीकडे पाहून हसतात, लक्ष्मणाकडे पाहून हसतात. बघ बघ जानकी, तुझ्या बापाला सुद्धा लग्नामध्ये 2 पाय धुण्याची परवानगी मी दिली नव्हती, फक्त उजव्या पायाचा अंगठा धुण्याची परमिशन मी दिली होती. अरे जानकी, ज्या चरणाच्या सेवा करण्यासाठी, ज्या चरणाची सेवा करण्यासाठी, हे जानकी लखन, तुम्ही दोघं सुद्धा हे आपसात भांडण करत होतात ना, त्या तुमच्या दोघांच्या समोर आज हा केवट तुमचे माझे पाय धुणार आहे, माझ्या चरणाची सेवा करणार आहे. रामजी त्या दोघांकडे पाहून हसायला लागले आणि तुम्ही मात्र फक्त बघ्याची भूमिका घेणार आहेत. आज केवट विचारू लागला, देवा सांगा काय करू. मग रामजी म्हणतात, कृपा सिंधू बोले मुसुकाही, सोई कर जेही तव नाव न जाई. हे केवट, असं कर जेणेकरून तुझी नाव गेली नाही पाहिजे. केवट म्हणतो, देवा नाव गेली नाही पाहिजे असं कर म्हणजे नेमकं कसं कर. अगदी मोकळं सांगा तुम्ही, मला अशी कोड्यातली भाषा कळत नाही, मी अगदी सरळ साधा माणूस आहे, मला अगदी सरळ भाषेत तुम्ही मला पाय धुण्याची परवानगी द्या. हसले रामजी आणि रामजी केवटाला म्हणतायत, बेगी आनो जालू पाय केवटाला आदेश दिला, वेगी आणू जलू पाय पखारू. जा केवट, लवकर आण पाणी आणि धो पाय माझे पटकन. केवटाला परमिशन प्राप्त झाली, परवानगी मिळाली. केवटाने आपली नाव तटावर आणली, नाव कडेला आणली. कडेला येऊन केवटाने त्या नावेतून खाली उडी मारली आणि धावत गावाकडे पळायला लागला. धावू लागला गावाकडे. रामजी म्हणतात, अरे केवट, मी परवानगी दिली तुला, इकडे गावाकडे काय पळतोयस. देवा, अहो कोणतंही परमार्थाचं काम करत असताना, एवढी मोठी सुवर्ण संधी आलेली असताना माणसानं एकट्यानं परमार्थाचं काम करू नये. माझी धर्मपत्नी घरी आहे देवा, मी तिला आत्ता घेऊन येतो. आत्ता आलो देवा, लगेच येतो. पळत गेला गावामध्ये, बायकोला सांगितलं, अगं चल
आज आपल्याला परमात्म्याचे पाय प्रक्षालन करण्याची संधी प्राप्त होते आहे. धावत गेला सज्जन हो. बायकोनी बी आपलं गडबडीत गडबड काय करावं काय घ्यावं कळेना. पाय धुण्याची संधी प्राप्त झाली. परमात्म्याचे पाय धुईचे. पटकन त्या केवटानं आपल्या घरात असलेली काठवट, लाकडाची काठवट, अण्णाच्या घरी आम्ही काल परवा दिवशी पाहिली बघा. आता नाही विचारणार मी तुमच्या गावात काठवट आहे का म्हणून, कारण ती पाहिली तुमच्या घरी मी. ती काठवट घेऊन आलाय. सोन्या चांदीचं पात्र त्यांनी न्यायला पाहिजे होतं. परमात्म्याचे पाय धुण्याची एवढी सुंदर गोल्डन संधी आली होती त्याला, पण तरीही त्याने लाकडाची काठवट घेतली. सोन्याचं किंवा चांदीचं पात्र घेतलं नाही. बरं, सोन्या चांदीचं पात्र त्याच्याकडे असेल की नसेल सांगता येत नाही. तो गरीब होता केवट, पण जरी असतं ना तरी त्यानं घेतलं नसतं. ते लाकडाची काठवट घेतली सज्जन हो, जेणेकरून आज आपल्याला चरणाचं अमृत मिळेल. पण उद्या काय मिळणार आहे? उद्याही आपल्याला ते चरणामृत मिळावं. आपली पत्नी त्याच्यामध्ये रोज आट्टा तयार करत जाईल, कणिक बनवत जाईल, आणि ते चरणाचं अमृत रोज थोडं थोडं आपल्याला मिळत राहील. म्हणून लाकडाची काठवट घेतली. आनंदाने पत्नीला घेऊन आला. पाण्यामध्ये उतरला सज्जन हो. कमरे एवढ्या पाण्यामध्ये गेला. काठवट भरून आलाय वरती. अति आनंद उमगी अनुरागा चरण सरोज पखारन लागा. चरण सरोज पखारन लागा. आनंदाने पाय धुवायला लागला सज्जन हो. डोळ्यातून अश्रूच्या धारा येत आहेत. आपल्या डोळ्यातल्या आसवानी परमात्म्याचे पाय धुतोय. स्वर्गातून देवता लोक पुष्पाचा वर्षाव करताय. धन्य हो केवट, तुम्हारे जैसा बड़भागी, तुम्हारे जैसा भाग्यवान पूरी कायनात में कोई नहीं है. भाग्यवान हो तुम केवट, धन्य हो धन्य हो. आकाशातून देवता लोक पुष्पाचा वर्षाव करतात. आनंदाने पाय धुते. डोळ्यातलं पाणी पायावरती पडतंय सज्जन हो. तुलसीदासजी आपल्या मनाला सांगतात, अरे सठ म्हणा, ज्या परमात्म्याचे चरण तो केवट आनंदाने धुतोय, त्या परमात्म्याच्या चरणाची भक्ती तू कर. भज मन राम चरण सुखदाई. 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 राम चरण सुखदाई. राम चरण सुखदाई.
आदरणीय पांडुरंग महाराजांनी अत्यंत गोड भजन सादर केलं. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा महाराजांसाठी एकदा. आज आपल्या या कथेमध्ये आवर्जून कथेला भेट देण्यासाठी आदरणीय दत्तात्रेयजी महाराज पांचाळ शिरा ढोणकर आदरणीय महाराजांना विनंती, आपण व्यासपीठावरती यावं. सर्वांनी महाराजांचं टाळ्याच्या कडकडाटामध्ये स्वागत करावं. व्यासपीठाच्या वतीनं महाराजांचं स्वागत आहे. भज मन राम चरण सुखदाई. तुलसीदासजी आपल्या मनाला सांगतात की हे मना, हे सट म्हणा, त्या रामाच्या चरणाची तू भक्ती कर. केवटाने आनंदानं परमात्म्याचे पाय धुतले सज्जना हो. नावेमध्ये परमात्म्याला बसवलं, नाव सुरू झाली. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020. श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, मौजे जवळा खुर्द, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.